पुणे जिल्ह्यातील आंबेगाव डिंबे गावात शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयाचा मंगळवारी 18 फेब्रुवारीला शुभचिंतन समारंभ पार पडला। यावेळी दैनिक राज्य लोकतंत्रचे संपादक गणेश मुखर्जी यांची अध्यक्षीय उपस्थिती होती। दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम, खाद्यपदार्थ आणि समूहगीताचं सादरीकरण केलं। डिंबे गावात शुभचिंतन समारंभाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। दैवत यांना मानवंदना करू आणि माझे जमलेले विद्यार्थी विद्यार्थिनी व व्यासपीठावरील महादेव भवारी साहेब जे माजी नायब तहसीलदार तसं सरपंच, दत्तात्रय ढमाले साहेब सहजयोग जे मेडिटेशनचं तुम्हाला दर शनिवारी इथे मेडिटेशन करायला शिकवतात, संजय काळे साहेब, सरोज घोंगडे, जयश्री डोंगरे मॅडम, रितेश कोकणे व रोहिणी कोकणे या सरपंच आहेत, बरोबर? हो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो माझी आणि तुमच्या जे कॅप्टन म्हणून आता समोरचे त्यांची भेट ढमाले साहेबांच्या माध्यमातून आमच्या लोकतंत्राच्या कार्यालयामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये झाली आणि त्यांची आणि माझी भेट व्हायची जे काही कारण होतं तेही समाजात राहून समाजाचं काम करतात। मी एक पत्रकार म्हणून समाजासाठी काही करायचा प्रयत्न करतो। ऑगस्ट महिन्यात आपली भेट झाली सर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सरांनी मला सांगितलं की मी या ठिकाणी अशा पद्धतीची शाळा आहे आणि ही शाळा ज्या पद्धतीने मी आता पाहिली, मुलांनो एक या शाळेबद्दल कौतुक करावंसं असं वाटतं की आम्ही जी पत्रकारिता करतोय, आम्ही ज्या गोष्टी बाहेर पाहतोय, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी त्यांच्या आईवडिलांना वाटतं आपला जो काही विद्यार्थी दशेत असणार आपलं मूल आहे ते चांगल्या शाळेत शिकावं आणि लोक त्यांना महाबळेश्वर सारख्या ठिकाणी किंवा वाई सारख्या ठिकाणी, पूर्वी महाराष्ट्रामध्ये अशा शाळांमध्ये एक उच्चभ्रू लोकांची मुलं शिकायची आणि तुम्हाला इथं नॅचरल महाबळेश्वर लाभले। त्यामुळं तुमचं शिक्षण आणि तुमच्या शिक्षणाचा दर्जा, तुमच्या शाळेचा दर्जा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर तुम्ही जी शाळा चालवता हे म्हणजे याला शब्दच नाहीयेत। आणि ज्या पद्धतीने हे शाळेचं जे काही आत्ताचं आम्ही रूप बघतोय ते 94 साली स्थापन झाली ना सर, 94 साली स्थापन झालेली आहे, तर त्या पद्धतीने याच्यात बरेच विद्यार्थी घडले असतील, तर तेही वेगळ्या ठिकाणी गेले असतील। तर आता हा जो स्टाफ आहे सर हा म्हणजे केव्हापासून येते? अच्छा, हा, म्हणजे तुमचे स्टाफ मध्ये सर आहेत वळसे सुनील सर, म्हणजे जे तुमचे कॅप्टन म्हणून आपले प्रिन्सिपल, राक्षे अशोक, आरगडे राजेंद्र, लोणकर अनंता, हुले राजेंद्र, आढळराव मनीषा, हवले श्वेता मॅडम, फले मॅडम, तुम्ही जे BSc ऍग्री झालेले आहात, काही कुठे दिसत नाहीये, जगदाळे अर्चना, जे म्हणजे मुलींचं तुम्ही आरोग्याची तपासणी वगैरे करता, आणि देवदास तुकाराम पाबळे शरद, तुम्ही सर एकत्र येऊन ज्या पद्धतीने ही शाळा चालवता सर हे खरंच कौतुकास्पद आहे। म्हणजे याला म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ह्या डिंब्यासारख्या ठिकाणी पहिलं आता जे काही आम्ही आतापर्यंत अभ्यास करतो, जिथे धरणं होतात, जिथे पाण्याचे किंवा शासनाचे प्रशासकीय उपक्रम होतात, तिथं जमिनीचं अधिग्रहण केलं जातं आणि गावाचं पुनर्वसन केलं जातं। अशा वेळी शासनाकडनं तिथं शाळा चालू केल्या जातात, पण इतक्या दीर्घ काळ ती शाळा टिकवणं आणि ती चालवणं आजच्या युगामध्ये हे फार कठीण आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही कॅप्टन म्हणून आम्ही, आणि खरंच ही कुतूहलता पाहण्यासाठी सर मी सकाळचा प्रवास सुरू केला, हा, आणि त्यासाठी ही शाळा पाहण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी इथं आलो आणि ही शाळा पाहून खरंच म्हणजे मन ते जिव्हाळा तयार होतो, त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीचं स्वागत केलं त्या स्वागतासाठी आम्ही एक साधे पत्रकार आहे सर, हा, आता तुम्ही तिथं लिहिलंय प्रसिद्ध उद्योगपती, हे कुटुंबाचे उद्योग आहेत, ते आम्ही फक्त बाहेरनं सांभाळतो, हा, कारण की आमचं शिक्षण म्हणजे जे काही माझं तुम्ही परिचय म्हणत होते, माझं शिक्षण जरी इंग्लिश मिडियम झालं असेल, पण आमची जी ग्रामीण भागाची नाळ आहे सर ती आम्ही अजून आजपर्यंत सोडली नाही।
विसर्जन